जेव्हा जुन्या रूढींचा परंपरांचा विषय निघतो तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात. एक म्हणते जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूनी अथवा पुरोनी टाका, आणि दुसरी म्हणते जुनं तेच सोनं. या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का? का दोन्ही मध्ये काही सुवर्ण मध्य आहे? आपल्याला आंदण मिळालेले, पूर्वापार चालत आलेले अनेक जुने विचारांचे धागेदोरे घेऊन नव्या काळानुसार माहितीनुसार ते विणून सुंदर मिलाफ साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का? हे जाणण्याचा, आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं. मी आहे रोहिणी अभ्यंकर. काही दिवसापूर्वी YouTube वरती मध्येच उपटणारे व्हिडिओज जे पुढे येतात त्यातल्या एका व्हिडिओमध्ये एक कार्यक्रम बघायला मिळाला. त्यात गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी एक बाबाजी अतिशय मनापासून खड्या आवाजात सुरातालात अगदी ऐकत राहावं असं एक भजन म्हणत होते. त्यांच्याबरोबर दोन हरेकृष्ण समूहातल्या वाटतील अशा पातळ पाकोळ्या विदेशी युवती नाचत होत्या. आजूबाजूला काही मंडळी त्या बाबाजींचं गाणं ऐकत होती. काही बायका डोक्यावर पदर घेऊन तिथेच मातीत मांडी घालून बसल्या होत्या. टाळ्या वाजवून त्याही भजनात सहभागी झाल्या होत्या. एकंदरीत एक सात्विक भक्तिमय प्रकार तिथे चालू होता. कोणीही त्यात रंगून जाईल असाच कार्यक्रम बघायला मिळत होता. बघता बघता माझ्या लक्षात आलं की जवळच एक राखाडी रंगाची गाय अतिशय मन लावून ते भजन ऐकत होती. मला वाटलं ती आता जाईल, नंतर जाईल, काहीतरी खायला प्यायला आली असेल. पण अख्खं भजन झालं, एक झालं, दुसरं झालं, आणि तरी ती गाय तिथेच खिळून उभी होती. वेळी तसू तसू त्या बाबाजींच्या जवळच सरकत होती. म्हणजे आपल्याला एखादं गाणं आवडलं, एखादं नृत्य भावलं की आपण कसे त्यात रंगून जातो, स्तब्ध होऊन बघत राहतो, तशीच ती गाय मला तिथे उभी दिसली. मला तेव्हा जाणीव झाली की अशी गोष्ट मी कुठेतरी वाचली आहे, जिथे एक कुठला तरी प्राणी एका कुठल्या तरी सात्विक ठिकाणी गेला आणि तिथे जाऊन ऋषी मुनींच्या सान्निध्यात मंत्रोच्चार ऐकू लागला, ऋषींना तप करताना बघू लागला. मी विचार करायला लागले, भराभर आठवणींची पानं उलटायला लागले आणि मला पूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवली. ती आहे आपली आजची गोष्ट. गोष्ट आहे जड भरताची. ही कथा भागवतातल्या 5व्या खंडात येते. वेदव्यासांनी रचलेलं भागवत. महाभारत लिहून झालं तरी व्यास खिन्न होते. मनाला हवी तशी शांती लाभली नव्हती आणि म्हणून नारद मुनींच्या सांगण्यावरून भक्तिरसाने ओतप्रोत कृष्णचरित्र सांगणाऱ्या ग्रंथाची म्हणजेच भागवताची निर्मिती वेदव्यासांनी केली. त्यातली ही गोष्ट. अनेक वर्षांपूर्वी जंबूद्वीपावर अजनाभ वर्ष नावाचा एक देश होता. त्याच्या राजाचं नाव होतं ऋषभ राजा. ह्या राजाला 100 पुत्र होते. त्यातला सगळ्यात मोठा मुलगा होता भरत. वडिलांच्या पश्चात भरत राजा झाला आणि त्याने उत्तम कारकीर्द केली. इतकी उत्तम की अजनाभ वर्ष या देशाचं नाव जे भरत राजाच्या आजोबांच्या नावावरून पडलं होतं ते बदलून त्या देशाचं नाव भारतवर्ष करण्यात आलं, जो आजचा आपला भारत देश. प्रचलित आख्यायिकेनुसार असं मानलं जातं की आपल्या देशाचं नाव दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा भरत त्याच्या नावावरून पडलं. माझाही तोच गैरसमज होता. असो, तर असा हा भरत राजा. त्याने आपली कारकीर्द संपवून आपलं राज्य पुढे आपल्या मुलांच्या स्वाधीन केलं आणि तो तपश्चर्या करण्याकरता एका नदीच्या किनाऱ्यावर एक आश्रम बांधून राहू लागला. रोज चिंतन, मनन, ध्यानधारणा, सूर्योपासना असा दिनक्रम चालू होता. राजा आता आध्यात्मिक मार्गावर लागला होता. एक दिवस तो संध्याकाळी नदीच्या काठावर बसून सूर्याला अर्घ्य देऊन संध्या वंदनात मग्न असताना अचानक एक गरोदर हरिणी पाणी पिण्यासाठी नदीवर आली. ती पाणी पित असताना तिथे एका वाघाची मोठी डरकाळी ऐकू आली. तो आवाज ऐकताच हरिणीने अचानक
दचकून पळण्यासाठी उंच उडी मारली. भीती आणि बसलेल्या धक्क्याने तिचा गर्भपात झाला आणि ते पिल्लू नदीत वाहू लागलं. हरिणीने अगतिकतेने एक क्षण त्या पिल्लाकडे पाहिलं आणि नंतर ती लांबवर निघून गेली आणि एका गुहेत जाऊन मरण पावली. इकडे भरत राजाने सगळा प्रकार पाहिला होता. त्याने विचार केला की आपण आपली तपश्चर्या चालू ठेवावी का त्या नवजात पिल्लाचा जीव वाचवायला जावं. त्यांनी त्याच्या मूळच्या राजधर्माला, रजोगुणाला, मनुष्य धर्माला अनुसरून पाण्यात उतरून त्या पिल्लाचा जीव वाचवला आणि तो त्या पिल्लाला घेऊन आश्रमात आला. पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थितपणे पार पाडू लागला. म्हणजेच त्या हरिणाच्या पिल्लाचं लालन पालन करू लागला. अगदी एखादी आई जशी आपल्या मुलात सतत व्यग्र राहते तसा राजा आता त्या छोट्या हरिणात गुंतून पडला. राजाची ध्यानसाधना मागे पडली आणि दिवसेंदिवस तो मोहपाशात अडकत गेला. इतकंच नव्हे तर ते हरिणही जसजसं वाढू लागलं तसतसं अगदी एखाद्या लहान बालकाप्रमाणे कधी खट्याळपणा करी तर कधी गुणी मुलाप्रमाणे भरत राजाच्या मागे मागे फिरे. जर कधी ते हरिण लांबवर गेलं तर भरत राजाला मोठी काळजी लागून राही. ते हरवलं असेल तर, त्याला कोणी खाऊन टाकलं असेल तर, ते रुसून निघून गेलं असेल का, वगैरे वगैरे. आणि करता करता एक दिवस वृद्धापकाळाने राजाचा अंतसमय निकट आला. तेव्हा सुद्धा तो ह्या विचाराने ग्रासलेला होता की आपल्या पश्चात या हरणाचं काय होईल. आणि म्हणतात ना, शेवटच्या घटकेला आपल्या मनात जे विचार प्राधान्याने असतात तसा आपला पुढचा जन्म असतो. तर त्या न्यायाने भरत राजाला हरिणाचा जन्म मिळाला. मागील जन्मातील तपामुळे त्याला त्याचा मागचा जन्म स्पष्ट आठवत होता आणि आपण एका हरणात इतके गुंतलो त्याचं राहून राहून वैषम्य वाटत होतं. पण आता करणार काय? हरणाचा जन्म तर नशिबी आला होता आणि मोक्षप्राप्ती लांबणीवर पडली होती. राजाने म्हणजेच हरिणाने आपल्या आईची संगत सोडली आणि तो काही ऋषीमुनी राहत होते तिथे त्यांच्या आश्रमात येऊन राहिला. रोज मंत्रोच्चार ऐकू लागला. सात्विक जेवण, वागणूक ठेवू लागला. जेव्हा हे हरिण वृद्ध झालं तेव्हा त्यांनी नदीच्या मधोमध जाऊन परमेश्वराचं स्मरण करत आपले प्राण त्यागले. पुढे हा भरत राजा एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला. या ब्राह्मणाला 2 स्त्रिया होत्या. एकीपासून त्याला 8 मुलगे होते आणि दुसरीला 1 मुलगा आणि 1 मुलगी. त्या दोघातला जो मुलगा होता तो म्हणजे आता 3ऱ्या जन्मातील भरत राजा. त्याला त्याच्या पूर्व तपाच्या बळामुळे त्याच्या मागच्या 2 जन्मांचं चांगलं स्मरण होतं आणि आपण हरणाच्या पिल्लात गुंतलो म्हणून आपला एक जन्म वाया गेला अशी त्याची पक्की समजूत झाली होती. त्यामुळे आता या जन्मात त्याला कशात गुंतण्यात रस नव्हता. वस्तू, नातीगोती, दैनंदिन व्यवहार काही म्हणून काही त्याला करायचं नव्हतं. तो कुणाचं काही ऐकत नसे. सतत आत्ममग्न असायचा. सगळी इंद्रिय अंतर्मुख केल्यासारखा. वेळी तो मूक, अंध आणि बधीर आहे अशी लोकांची समजूत झाली होती आणि त्यावरून त्याचं नाव जड भरत पडलं होतं. माया आणि काळजीपोटी त्याचे वडील त्याला ब्राह्मणांनी करायची कर्म, गायत्री मंत्राचा जप वगैरे शिकवायचा प्रयत्न करायचे, पण जड भरत त्यांना प्रतिसाद देत नसे. पण मुलाला शिकवून आपल्या पायावर उभं करणं हे वडिलांचं कर्तव्य. त्यामुळे आणि पुत्रप्रेमामुळे वडिलांचे प्रयत्न अखंड चालू असत. पुढे आई वडील निवर्तल्यानंतर जड भरताला मायेचं माणूस उरलं नाही. त्याचे सावत्र भाऊ त्याला एखाद्या नोकराप्रमाणे वागवत. एकदा रात्रीच्या वेळी जड भरत भावांच्या सांगण्यावरून शेताची राखण करायला बसला होता. तेवढ्यात तिकडे एका डाकूचे काही साथीदार आले. ते त्यांच्या म्होरक्याला पुत्र व्हावा यासाठी बळी देण्याकरता एखाद्या श्वापदाच्या शोधात होते. बराच काळ फिरूनही कुणी श्वापद न मिळाल्यामुळे ते निराश झाले होते. पण तेवढ्यात शेतात रात्रीच्या वेळी विचित्र आसनात बसलेला जड भरत त्यांच्या दृष्टीस पडला. अंगाने धष्टपुष्ट असलेला जड भरत
त्यांनी दोरखंडांनी बांधला आणि ते त्याला डाकूकडे घेऊन गेले. डाकूने बरा सापडला धष्टपुष्ट बळी असे म्हणत जडभरताचा भद्रकालीला बळी चढवण्याची तयारी केली. जडभरत याही परिस्थितीत काही बोलला नाही किंवा त्याने काही प्रतिकार देखील केला नाही. बळी देणारे दोघे तलवार घेऊन जडभरताचं शिर धडावेगळं करणार तेवढ्यात या पापभीरू ब्राह्मणाचा हकनाक बळी जात असलेला पाहून भद्रकाली मूर्तीतून जागृत झाली आणि तिने तिथे प्रकट होऊन डाकूंचाच नायनाट केला आणि त्यांचंच रक्त पिऊन ती बेभान होऊन नृत्य करू लागली. जडभरत त्याही परिस्थितीत शांतच राहिला. पुढे एकदा राहुगण नावाचा एक राजा कपिल मुनींच्या भेटीला चालला होता. त्याला कपिल मुनींकडून आध्यात्मिक ज्ञान मिळवायचं होतं. हा राजा जडभरताच्या गावाजवळून जात असताना राजाची पालखी वाहून नेणारा एक भोई अचानकपणे त्याचं काम सोडून निघून गेला. नवीन भोई शोधायला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा धष्टपुष्ट जडभरताला पकडून पालखी वाहण्याचं काम दिलं गेलं. जडभरत मुकाट्याने पालखी खांद्यावर घेऊन चालू लागला. पण तो आपल्यामुळे जमिनीवर चालताना कोणी किडामुंगी मरू नये असा विचार करत जपून चालत असल्याने तो हळू चालला होता आणि म्हणून राजाला अचके गचके बसत होते. राजाने भोयांना विचारलं तेव्हा त्यांनी या गोष्टीसाठी जडभरत जबाबदार असल्याचं राजाला सांगितलं. राजाने एक दोनदा जडभरताला नीट चालायला सांगितलं, पण जडभरताने स्वभावानुसार ऐकलं न ऐकलं केलं. मग राजाने टोमणे मारून पाहिले. म्हणाला, अरे तू अगदी थकलेला आणि अशक्त दिसतोस. ह्या पालखीचा भार तुला सोसत नसावा. त्यावर जडभरताने तो स्वतःला शरीर न मानता आत्मा मानतो आणि त्यामुळे शरीरामुळे होणारे भोग त्याला बांधील नसतात असं सांगितलं. इथून पुढे भागवतात राहुगण राजाला जडभरताने आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले त्याचं सविस्तर वर्णन आहे. शरीर म्हणजे आपण नव्हे, शरीराला भार झाला तरी आत्म्याला तो भार नाही, वगैरे वगैरे. जडभरताने आपल्या तिन्ही जन्माची कहाणी राजाला सांगितली. राजा राहुगणाला जाणीव झाली की हा कुणी साधारण भोई नसून एखादा महान ज्ञानी पुरुष आहे. राजा पालखीतून खाली उतरला आणि त्यांनी जडभरताला साष्टांग दंडवत घातला. न राहून असंही विचारलं की तुम्ही थोर पुरुष कोण आहात? असे गरीब साधारण माणसाच्या वेशात का लपून आहात? तुम्ही खरे कपिल मुनी तर नाही? जडभरताने राजाला उपदेश केला आणि नंतर तो पुन्हा आपल्या भ्रमंतीत मग्न झाला. अशी ही जडभरताची 3 जन्मावर पसरलेली व्यासांच्या भागवत पुराणातली कथा. यातला कथा भाग इथे सांगितला आहे, पण त्या कथेनंतर येणारा ज्ञानाचा भाग ज्याचा त्यांनी वाचावा असं माझं मत आहे. कारण ते अध्यात्म सांगायची माझी जागा नाही आणि पात्रताही नाही. भागवत पुराणाची लिंक खाली दिली आहे. 5व्या खंडात येणारी ही कथा आहे. मला या कथेतून काही गोष्टी जाणवल्या त्या अशा. आपली कर्तव्य उत्तमरित्या पार पाडली तरी इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी, अंतर्मुख होण्यासाठी वेगळी तपश्चर्या अनिवार्य आहे असं ही कथा सांगते. अशी तपश्चर्या जी भरत राजाने राज्यकारभार मुलांना सोपवल्यावर दूर आश्रमात जाऊन सूर्योपासनेपासून सुरू केली. तसंच नुसती तपश्चर्या करून भागत नाही, तर त्याचं सातत्य दक्षतेने जपायला लागतं. तपश्चर्या करताना आपला मूळ पिंड डोकं वर काढून आपल्याला आपल्या मार्गापासून विचलित करू शकतो, जसं हरिणाचं पिल्लू बघून भरत राजाचं झालं. पण मग इथे जेव्हा राजाला हरिणाचं पाण्यात वाहणारं पिल्लू दिसलं तेव्हा त्यांनी काय करायला हवं होतं? पिल्लू वाचवायला तर हवंच, पण नंतर कदाचित त्यात इतकं गुंतून पडायला नको होतं, नाही का? आपण संसारिक माणसं, विशेषतः आया, अनेक वेळा मुलांच्यात गुंतून पडतो, काळजी करतो, त्यातच बुडून राहतो. तर तिथे मनाला मुरड घालायला हवी, त्याची थोडी थोडी सवयही करायला हवी. पुढे राजाला जेव्हा 3रा जन्म मिळतो तेव्हा त्याच्या पूर्व तपश्चर्येमुळे
त्याला पूर्ण जाणीव झालेली असते की शरीर म्हणजे तो नव्हे. शरीराला बांधील असलेली कर्तव्य त्याला लागू नाहीत. ही गोष्ट तो राहू गणराजाला समजावून देतोही. पण या गोष्टी समजावून सांगून येत नाहीत. त्या महत् प्रयासाने प्राप्त होतात. व्यास असंही म्हणतात की सामान्य माणसाने जडभरताशी आपली तुलना करणं म्हणजे एखाद्या माशीने गरुडाशी आपली तुलना केल्यासारखं आहे. एक असाही विचार मनात येऊन गेला की जडभरताचे 3 जन्म म्हणजे आपल्या एकाच आयुष्याच्या 3 वेगवेगळ्या अवस्था नाहीत का? आपली उमेदीची वर्ष म्हणजे आपलं राज्यकार्य. पुढे मुलं मोठी झाल्यावर, रिटायर झाल्यावर आपण वानप्रस्थी होऊ म्हणतो. पण काही ना काही कारणांनी पुन्हा मुलं, नातवंड, त्यांचं दैनंदिन जीवन, आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी, यात आपण परत ओढले जातो, नाही का? आणि अजून वय मोठं झाल्यावर आयुष्याचा शेवटचा टप्पा, जो संन्यासाश्रम, तो म्हणजे आपला जडभरताचा जन्म आहे का? तेव्हा खरं म्हणजे आपल्याला पूर्ण अंतर्मुख होण्याची मुभा आहे. तेव्हा बाह्य जगासाठी काहीही करण्याची गरज नसते, निकड नसते, जबाबदारी तर नसतेच नसते. आपण तेव्हा स्वतःला आत्मस्वरूप पाहू शकतो का? पाहू शकू का? तर आज आता इथे थांबायची वेळ झाली आहे, म्हणून इथेच थांबते. तुमचे या विषयावरचे विचार, तसंच तुम्हाला हा भाग कसा आवडला ते कॉमेंट करून जरूर कळवा. पुढच्या भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.